चला मॉर्निंग मॉर्निंग वाडा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पहिलं षटक हाताळणी करता गोलंदाज रमेश आणि स्ट्राईक एंडला फलंदाज असतील सुभाष आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय वैभव. चला जास्त वेळ खर्च करू नका. जीबी स्पोर्ट्स तुम्हाला वारंवार सूचित केलं गेलंय, अगदी पहिल्या सामन्यापासून तुम्हाला सूचित करतोय आणि इथून 15 मिनिटांचा कालावधी देखील आहे. आपण पाहताय पहिला चेंडू ट्रॅव्हल केला जाईल. त्यावेळेस पहिला चेंडू एस पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. लेट्स प्ले. सामन्याला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज रमेश. स्ट्राईक एंडला असतील फलंदाज सुभाष, पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला वैभव. पहिला चेंडू अगदी शॉर्ट पिच चेंडू त्याला भिरकावून दिलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहेत. लॉंग ऑनला चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आलाय षटकार. जे पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू आणि त्यावर आपण पाहिलं असेल तर काय प्रतिम फटका एक्झिक्यूट केला गेलाय. अगदी पुल आणि सक्सेसफुल ठरला गेलाय. वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार आलाय सुभाष यांच्या बॅटमधनं. पहिला चेंडू ट्रॅव्हल झाला 3:45 याची सुद्धा दक्षता घ्यायची. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंपल्सरी कंप्लीट करायचेच आहेत. आणि यापुढील होणारा सामना मी कुडूसकर विपक्ष महाकाल या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. कारण याआधी आपण पाहिलं असेल तर प्रत्येक टॉस करता आपल्याला वेल झाली आहे. यापुढे वेल गेली जाणार नाही आहे आणि तुम्ही टॉस बॉक्स मध्ये सज्ज देखील राहायचंय. लगेच तुम्ही जर टाइमावर आले नाही तर पॅनलाइज देखील केलं जाईल. यावेळेस आपण पाहतोय अगदी यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्यानंतर आपण पाहिले तर दोन्ही शतरक्षक पाठलाग करत होते. चेंडू उचलून फेक केला गेला. त्यानंतर 2 धावा देखील पळून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या आपण पाहतोय 8 या अंकावर. यापुढील होणारा सामना मी कुडूसकर आणि श्री महाकाल दोन्ही संघांचे कर्णधार. आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. फर्स्ट इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत आणि जर तुम्ही फर्स्ट इनिंग संपण्या अगोदर या ठिकाणी उपस्थित नसले तर पॅनलाइज देखील केलं जाईल. याची सुद्धा दक्षता घ्यायची. पुढील चेंडू त्यावेळेस अगदी आपण पाहिलं तर शफल झाले आणि त्यानंतर ऑफसाईडला त्या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न देखील होता. पाहू शकता शफल झाले होते. चेंडू पाहिला थोडेसे बॅकफूटला आले असते तर हा फटका नक्कीच एक्झिक्यूट करू शकले असते. मात्र हा चेंडू अप्रतिम चेंडू होता. आपण पाहिलं ना आज पूर्ण दिवसामध्ये आणि पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय गोलंदाज अगदी वेग तर जास्त मिळत नाहीये. मात्र आपण पाहिलं असेल तर कटरच्या स्वरूपात जास्त गोलंदाजी केली जाते. हा चेंडू नक्कीच या आधीच्या चेंडूवर या प्रकारचा फटका सजवायचा होता. आता तो सजवलाय. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल केला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत डीप मध्ये आणि चेंडू उचलून फेक केला जाईल. तोपर्यंत नक्कीच 3 धावा तब्बल 3 धावा पडून पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 11 या अंकावर. वैभव याने जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले तर त्यांना नरेश माऊली यांच्याकडनं हिमांशू दाब्यावर त्यांना नव्हे तर पूर्ण संघाला मेजवानी असेल जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले तर. लगेच आज संध्याकाळीच असेल ती मेजवानी. 3 चेंडूमध्ये 3 षटकार. वैभव पहिला चेंडू आपण पाहतोय ऑन साईडला भिरकावलं. क्षेत्ररक्षक नाही आहेत. चेंडू जाईल डीप स्क्वेअर. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आलाय. 4 धावांसाठी चमकार.
चमकार आलाय आणि चमकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 15. लियात पुन्हा सामन्याकडे 15 धावा आल्यात. थोडंसं नक्कीच त्यांच्या स्टेपमध्ये चुकले होते, त्यानंतर स्वतःला सावरलं, थांबले ते. कारण आपण पाहिलं असेल ना मित्रांनो, ज्या ज्या वेळेस स्टेपमध्ये चुकत असतात त्यावेळेस चुकीचं चेंडू देखील हाताला जाऊ शकतो. त्याचे परिणाम खूप सारे वाईट बघावे लागतात. यावेळेस क्रॉस बॅटने आपण पाहतोय खेळून काढले अलाउंड द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत, वाईडिश लॉंग ऑन वरून आलेत, उचलून फेक देखील केली जाईल. नक्कीच अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलं, मात्र धाव एकच पाहतोय चमकाराला आणि त्यानंतर एक धावा देखील आली आहे. षटक समाप्तीचा इशारा आलाय पंच सोन्या पाटील यांचा आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 16 या अंकावर. गोलंदाज शशिकांत. शशिकांत गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत आणि शशिकांत यांचा सुद्धा मी आवर्जून उल्लेख करेन. पहिल्या दिवसापासून किंवा पहिल्या सामन्यापासून आजच्या दिवसामध्ये आपण पाहिले ना तर अप्रतिम गोलंदाजी त्याने हाताळली आहे. आणि चला जास्त वेळ खर्च करू नका, अगदी आपण पाहिलं तर परफेक्ट हा षटक देखील टाईमवर संपताना आपण पाहिलं असेल. पहिला चेंडू आपण पाहतोय, अप्रतिम चेंडू. चला तर पुढील चेंडू. पहिला चेंडू निर्धावाला, त्यानंतर यावेळेस काय घडलंय, यावेळेस नक्कीच सोडून दिलाय चेंडू आणि पंच आमचे तिथे जाऊन स्वतः चेक करतील, कारण फलंदाजाने चेंडू पाहिला आणि त्यानंतर सोडून देखील दिलाय. नक्कीच नो आहे का याच्यासाठी पंचांनी जाऊन चेक केलं होतं, मात्र नो नाही आहे. हा वाईट चेंडू आपण पाहतोय, दिशाहीन चेंडू आलाय. अवांतर धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड देखील केली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 17. पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू, त्यावर पुल केला गेलाय आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधनं चेंडू गेलाय, डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आलाय. 6 धावांसाठी षटकार वैभव याच्या बॅटमधनं. मात्र या ठिकाणी फलंदाजाला चेंडूवर प्रेम झालाय आणि लपून नाही तर ओपनली 6 मारतायत. आता अजून जर लगातार 2 षटकार आले तर नरेश माऊली यांच्याकडनं मेजवानी आहे हिमांशू दाब्यावर. पुढील चेंडू हा वेळेस आपण पाहतो ऑफ साईडला गेलायचा प्रयत्न होता, मात्र थोडीशी लाईन भरकटल्यात. पंच आमच्याकडे वळलेत, आम्हाला दर्शवतील की हा दिशाहीन चेंडू असेल. नक्कीच दबाव पाहायला मिळाला. याच प्रकारचा चेंडू होता तो, अगदी आपण पाहिलं तर शरीरावर टिपण्याचा प्रयत्न होता, त्यावर पुल केला आणि सक्सेसफुल ठरताना पाहिले. हा आपण पाहिलं असेल तर दिशाहीन चेंडू आणि धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 24 या अंकावर. हा लोवर फुल टॉस उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत, मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1 बाउन्स. चेंडू गेलाय, 4 धावांसाठी आलाय चौकार. तर या चेंडूवर नक्कीच लोवर उलटॉस होता आणि त्यावर आपण पाहिलं अप्रतिम फटका देखील. 4 धावांसाठी चौकार आलाय आणि धावसंख्या पाहतोय आपण 28. आता नक्कीच गोलंदाजावर दबाव पाहतोय, कारण दबाव होता आणि त्याच्या अनुषंगाने इथे पावलं थोडीशी आपण पाहिले चुकीचे पडलेत. कारण दबाव असेल या स्पर्धेकरता आपल्याला लाभलंय मॅन ऑफ द सिरीजसाठी जी ट्रॉफी आहे ती लाभली आहे मिलिंद शिंदे आणि बॅट जी आहे ती लाभली आहे श्रावण यांच्याकडनं. आणि आपण हा पाहतोय
वैभव याच्या बॅट मधनं दूरच दूर आणि लांबच लांब धावा आल्यात 6 धावांसाठी. वैभव याच्या बॅट मधनं षटकार. हा जर ISPL ला फटका असता तर नक्कीच 9वा भेटला असता. ISPL मध्ये हा 9वा नक्कीच ठरला असता. हा मात्र चक्का झालाय 6 धावांसाठी. आणि आपण पाहतोय षटकार आलाय. अजून 2 षटकार लवा आणि तुम्हालाच नव्हे तर पूर्ण संघाला मेजबानी हिमांशू दाब्यावर नरेश माऊली यांच्याकडनं. आणि धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 34. आणि ही मेजवानी जर इथून गोलंदाजाने पण 2 चेंडू जर दिले षटकार मारण्याकरिता तर त्यांना सुद्धा असेल. म्हणजे रिश्वत दिली आहे गोलंदाजाला यावेळेस. अगदी आपण पाहतोय अप्रतिम चेंडू होता आणि त्याच्यानंतर फलंदाज बाद होताना फलंदाज बाद. वैभव बॅक टू द डगआउट. तुलार सामना जिंकून दाखव बारक्या मलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. नवीन फलंदाज आला तर योगेश. अशी सुविधा सगळीकडेच हवी आहे आणि असे पंच सर्व ठिकाणी पाहायला मिळत नाहीयेत. पंच जेवढं सहकार्य करतायत ना तेवढं कोणत्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहिलं नसेल. कारण पंच 12व्या प्लेअरनी इथून नावं सांगण्या अगोदर पंच तिथून आम्हाला कळवत आहेत. पुन्हा सामन्याकडे नवीन फलंदाज आला योगेश. योगेश क्रॉस बॅटने खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. वाईडिश लॉंग ऑनला उचलून फेक केला जाईल आणि योगेशचा नक्कीच मी उल्लेख करेन. योगेश याने डबल पण पाहिलं असेल 3 चेंडूमध्ये 3 षटकार देखील लगावले होते. वासिन आणि वाडा असा सामना जेव्हा रंगला त्यावेळेस तोच योगेश. आता मात्र एक धाव आली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 35 या अंकावर. नेक्स्ट मॅच यापुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत. मी कुडुसकर आणि महाकाल दोन्ही संघांचे कर्णधार. आपण फर्स्ट इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी करणार आहोत. हा दुसरा षटक चालू आहे. सॉरी, तिसऱ्या षटकाला आता सुरुवात होईल. चौथ्या षटकाच्या अखेरीस आपण जर या ठिकाणी उपस्थित नसलात ना तर तुम्हाला पॅनलाइज देखील केलं जाईल. गोलंदाज आपण पाहतोय पिंटू पाटील, जितू पाटील, जितू पाटील आलेत गोलंदाजी करिता. जितू पाटील नक्कीच अप्रतिम गोलंदाजी केली आहे. जितू पाटील यांनी सुद्धा कुडूस संघाचे कर्णधार आहेत. श्री महाकाळ संघ आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचत असेल तुम्ही देखील या. पहिला चेंडू उडवलाय. मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला आले थोडे पुढे आणि कोणत्याही प्रकारची चूक न करता पहिल्या चेंडूवर मोठं विकेट मोठा मासा गळाला लागत असताना योगेश बॅक टू द डगआउट. नाही आणि क्रिकेटमधून आपण पाहतो क्रिकेटमधून खूप सारे मित्र जोडत असतात आणि क्रिकेटमधली मैत्री शेवटपर्यंत टिकताना आपण देखील पाहिलंय भरपूर वेळा. म्हणून क्रिकेटमधली दोस्ती कधीच तुटायची नाही. नवीन फलंदाज नयन आलेत. नवीन फलंदाज पहिल्या चेंडूवरच्या विकेट आपण पाहतोय. महत्वपूर्ण विकेट आलाय. जितू पाटील यांचं कौतुक करावं लागेल कारण या चेंडूवर फसवलं होतं. सापळा रचलं होतं आणि त्या सापळ्यामध्ये नक्कीच अडकताना पाहिलंय. त्यावेळेस फुलटॉस चेंडू होता. ऑन साईडला खेळून काढलाय. अलाउड द कार्पेट त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर क्षेत्ररक्षक होते डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगला आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर एक धाव पळून पूर्ण केली गेली. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 36. पुढील चेंडू जितू पाटील. हा चेंडू अगदी आपण पाहतोय लोवर फुल टॉस चेंडू होता.
हलक्या हाताने खेळून काढले पुन्हा एकदा कार्पेटच्या साह्याने. यावेळेस आपण पाहिलं असेल क्षेत्ररक्षणामध्ये आपण जर पाहिलं ना तर पूर्णपणे 100 पैकी 100 गुण देऊ शकतो. कारण या सामन्यामध्ये जर पाहिलं असेल, या आधीच्या सामन्यांचं सोडून द्या, मात्र या सामन्यामध्ये आपण पाहिलं ना तर गोलंदाजांना अप्रतिम साथ ही क्षेत्ररक्षकांची लाभली आहे. कोणत्याही प्रकारचे कॅचेस मिस नाही, मिसफिल्ड देखील पाहायला मिळाली नाहीये. त्याच अनुषंगाने ज्या वेळेस कॅचेस सुद्धा कलेक्ट केल्या जातात आणि मिसफिल्ड होत नाही ना त्यावेळेस गोलंदाज सुद्धा अप्रतिम पद्धतीने गोलंदाजी करत असतो. यावेळेस शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र आपण पाहिलं असेल चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा स्लो झाला होता आणि अतिरिक्त पाऊस देखील पाहायला मिळाला आणि त्याचनंतर एक धाव देखील आली आहे. हेच मी उल्लेख करत होतो, ज्या वेळेस गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ लाभते त्यावेळेस गोलंदाजी देखील खूप सारी चांगली होत असते. ज्यावेळेस आपण मिसफिल्ड करताना त्यावेळेस गोलंदाज थोडेसे आपण पाहिलं असेल तर दबावात असतात. ते आपण पाहिलं असेल जर दबावात असले तर चुकीची लेन देखील हाताळली जाते आणि त्याचा रिझल्ट आपल्याला काहीच वेगळंच पाहायला मिळत असतं. भरपूर वेळा हे पाहिलं देखील असेल आपण. चला तर बोलूयात पुन्हा सामन्याकडे. आपण पाहतोय जितू पाटील आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत आणि 4च धावा त्यांनी खर्च केल्यात. तो जितू पाटील फुल टॉस चेंडू पुन्हा भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक आहेत मात्र आता क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिलेत. चेंडू गेलाय सीमाबार डीप स्क्वेअर लेग मध्ये. 6 धावांसाठी आला षटकार. थोडेसे आपण पाहिलं असेल ना तर वाईडिस्ट होते आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाने प्रयत्न देखील केले. थोडेसे दूर राहिले होते. हा चेंडू अप्रतिम चेंडू होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवायचा प्रयत्न होता. तर आता आता पाहतोय षटकार आला. त्यानंतर मिसफिल्ड देखील झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये काय घडलंय त्या ठिकाणी फलंदाज सेफ असतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. नक्कीच षटकार आला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाने चूक केली या चेंडूवर आणि दुसऱ्या धावेची संधी निर्माण झाली आणि त्या संधीचं देखील सोनं केलं गेलंय आणि 2 धावा पडून पूर्ण केल्या जातील. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या आपण पाहतोय 46. अर्थातच 46 रन ऑन अ स्कोर बोर्ड. आपण पाहतो या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण SK एंटरटेनमेंट नीट अँड क्लीन टेलिकास्ट केलं जात आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर आपण ड्रिंक्स ब्रेक पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चला तर स्पीडअप करा. अजूनही आपल्याला पाहायला गेलं तर हा सामना बगलता अजून 2 सामने देखील खेळवायचे आहेत. मी कुडुसकर आणि श्री महाकाल दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉसबॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. यस आलेत. या षटकानंतर आपण लगेचच नाणेफेकी देखील करणार आहोत. चला तर बोलूया सामन्याकडे. आता गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील गोलंदाज जितू पवार. याआधी जितू पाटील होते, आता जितू पवार आलेत. मात्र जितू फलंदाज आपण पाहतोय सफल झाले आणि त्याच्यानंतर फटका अप्रतिम एक्झिक्यूट केला गेलाय. चेंडू ट्रॅव्हल झालाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी आलाय चौकार. हा फटका अप्रतिम सजवला गेलाय आणि धावसंख्या आपण पाहतोय 50. सांघिक 50 या ठिकाणी नक्कीच कंप्लीट केली गेली आहे. चौकार आलाय जितू पवार यांच्या चेंडूवर. पहिल्याच चेंडूवर चौकार आला. त्याच्यानंतर आपण आता पाहिलं असेल तर क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये तैनात केलं गेलंय.
क्षेत्ररक्षक आता घेतलंय तिथे, मात्र त्या प्रकारची गोलंदाजी देखील करावी लागेल. क्षेत्ररक्षक नुसतं सजवून फायदा नसतं, तर त्या प्रकारची गोलंदाजी देखील होणं खूप महत्वाचं असतं मित्रांनो. पाहणारच आहोत. जितू पवार पुन्हा सज्ज झालाय, समोर जाईल नयन. हा चेंडू ओव्हर पिच चेंडू, स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला प्लॉट मध्ये सरळ फेकून दिलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावर आलाय हा. 6 धावांसाठी षटकार. पाहिलं असेल अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्याला डिपॉझिट केलाय प्लॉट मध्ये त्या ठिकाणी. 6 धावांसाठी षटकार आलाय. पुन्हा जितू पवार. हा चेंडू पुन्हा लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट होता. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी आणि चुकी घडली आहे क्षेत्ररक्षकाकडनं. थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक अगदी सरळ आले होते आणि त्याच्यानंतर आपण पाहिले असेल तर या 2 धावा देखील पळून पूर्ण केल्या जातील. 2 धावांच्या जोरावर धावसंख्या आपण पाहतोय 58, 58 धावा. जितू यावेळेस अगदी आपण पाहिलं तर यष्टीचा वेध घेणारा चेंडू होता, मात्र त्यावर आपण पाहिलं तर फॉलिंग स्वीप म्हटलं तरी वापक ठरणार नाही. हा फटका अप्रतिम फटका सजवला गेला आणि चेंडू सरळ निघून गेलाय लॉंग लेगला. 4 धावांसाठी आलाय चौकार. धन्यवाद डिझाई. आपण पाहिलं हा चौकार आलाय आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 62 या अंकावर. 62 रन्स ऑन स्कोरबोर्ड. दोन्ही चेंडू नक्कीच चेज असतील. या षटकाचा जर विचार केला ना तर खूप सारा मागडा ठरलाय षटक. आपण पाहिलं असेल पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर पुन्हा चौकार. धावसंख्या 16 आल्यात आतापर्यंत आणि हा मिस टाइम शॉट आहे. आता संधी निर्माण झाली आहे. स्वतः यष्टीरक्षक येतील आणि यष्टीरक्षकाकडनं चूक घडली. या आधी उल्लेख केला होता की क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीयेत, मात्र नंतर आपण पाहिलं असेल तर खूप साऱ्या धाबा आल्या. त्याच्यानंतर हा दबाव पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याच अनुषंगाने झेल देखील हा सोडला गेलाय आणि धावसंख्या आपण पाहतोय 63, 63 धावा. आता स्ट्राईक एंडला सुभाष. शेवटचा चेंडू असेल, त्याच्यानंतर आपण पुढील सामन्याचे नाणेफेक देखील करणार आहोत. त्या ठिकाणी दोन्ही संघांचे कर्णधार सज्ज आहेत. यावेळेस नक्कीच शेवटचा चेंडू भिरकावून दिलाय, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस कोणत्याही प्रकारची चूक होणार नाहीये आणि सहज झेल स्वीकारला जाईल. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या पाहतोय 63. इथून विजयाकरिता 64 धावांची आवश्यकता असेल तर वलियात टॉस का बॉस मध्ये त्या ठिकाणी सज्ज आहेत दोन्ही संघाचे कर्णधार आणि मी विनंती करतोय नाणेफेकीकरिता कुठं नाव लिहिलं सर्व मान्यवर आहेत. मुदस्सर आहेत, अविनाश चौधरी आहेत आणि त्यांच्या सोबत अजूनही मान्यवर आहेत. संदीप दादा आहेत. त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचं आहे. सामन्याची आपण नाणेफेकी करणार आहोत. माझ्या समवेत जोडले जाते पूर्ण मान्यवर. त्यांच्या हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. नाण्याच्या दोन्ही बाजू दोन्ही कर्णधारांना टाबूक आहेत आणि आपण नाणेफेक करणार आहोत.
BS कॉलिंग आहे आणि नक्कीच गुड मॉर्निंग आलंय. मान्यवरांना विनंती करतोय आपण पुन्हा एकदा मंचावर विराजमान व्हायचंय. नाणेफेकी जिंकलायत मी कुडूसकर. तर आपला निर्णय काय असेल? मी मी कुडूसकर या अनुषंगाने पहिले सर्व मान्यवरांचे आणि माझे मित्र राजन गोले आता आमच्या विरोधात खेळणार आहेत, तर त्यांचं सर्वांचं मी आभार मानतोय. त्याला अगोदरच बोललो होतो टॉस बीच उडवू नको, आपण प्रेमाची मैत्रीची एक मॅच खेळूया. तरी उडवला त्यांनी ना, हारला तो. ठीक आहे. तर मी सर्वप्रथम अविनाश चौधरी, मुदस्सरजी पटेल, संदीप भाऊ आणि सर्व मान्यवर यांचे सर्वांचं अभिनंदन करतो का तुम्ही वेळात वेळ काढून इकडे या लीगला 40+ लीगला आले. कारण मोस्ट ऑफ द सर्वीकडे मॅच चालूच आहे, टुर्नामेंट या चालूच आहे, जिकडे तिकडे टुर्नामेंट चालू आहेत. पण आज ही 40+ मॅच म्हणजे सर्व मोठे मोठे प्रतिष्ठित उद्योगधंदेवाले, सर्व नोकरीवाले, व्यवसायवाले आज वेळात वेळ काढून जवळजवळ 3 ते 4 दिवसाची लीग आहे सर. या वेळात वेळ काढून म्हणजे पैसा हा महत्त्वाचा नाही आहे लाईफमध्ये, मैत्री, दोस्ती. कारण या सर्व याच्या आम्ही या करोना कालापासून आम्ही बघत आलोय का करोडचे करोडपती आणि सर्व मोठे मोठे मान्यवर आमच्यामधून निघून गेलेले. तर या पैशाला मी तर महत्त्व देत नाही, बाकी सर्व जे आहे हे मैत्री परिवार आहे. कारण 40+ मी अगोदरच बोलले बोनस लाईफ आहे, जगलो तर मी तुमचा, मेलो तर देवाचा. याच्यासाठी मैत्रीपूर्ण आम्ही मॅच पण खेळणार आहेत. राजन कोले माझे प्रतिस्पर्धी नाहीत, माझे मित्र आहेत आणि आम्ही नेहमी रोज एकत्रच असतो. तर ही मॅच ही फक्त एक मैत्री स्वरूपाचीच असावी आणि मैत्री स्वरूपात नातं असावं. याच्यामध्ये हारची धाव मला तर महत्त्वाची नाहीच आहे. ठीक आहे, धन्यवाद सर. धन्यवाद. हे होते मी कुडूसकर संघाचे कर्णधार. आणि पहिल्या सामन्यापासून पाहिलं असेल मी प्रश्न एक विचारतोय, बाकीचे प्रश्न विचारणं अगोदर ते सर्व प्रश्नांचे उत्तर देखील देत आहेत. आणि त्यांनी दाखवून दिलंय, मी उल्लेख केला होता की क्रिकेटमध्ये मिळालेला मित्र अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकून राहतो. आणि तेच या ठिकाणी उदाहरण देखील पाहायला मिळालं. कर्णधारांनी सांगितलं की प्रतिस्पर्धी संघ आहे, त्या संघाचे कर्णधार माझे मित्र आहेत आणि सामन्यामध्ये ही स्पर्धा नाही तर एक लढत नाही, तर आमची मैत्री फक्त इथे जिंकणार आहे, हे देखील सांगून दिलं आहे. तर धन्यवाद असेल त्या दोन्ही संघाच्या कर्णधारांचं. बोलूयात आपण समालोचन कक्षामध्ये. तेथे सज्ज आहेत माझे साथी समालोचक यासिम साठे सर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू रोहित. चला स्पीडअप करा, सामन्याला सुरुवात करूया. पंच थोडा कठोर व्हा, बी स्ट्रिक, गिव्ह देम इन्स्ट्रक्शन अँड स्टार्ट द मॅच इमिजिएटली. इट इज व्हेरी नेसेसरी, वी हॅव नॉट अ प्रॉपर इनफ टाइम नाव. समजलं का काय? माऊलीला समजलं फक्त. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब अंबाडी द्वारा आयोजित अंबाडीवाड़ा परिसर 40+ प्रीमियर लीग 2026 में मैं यासीन साठे अपने साथी कमेंटेटर रोहित के साथ एक बार फिर से तमाम खिलाड़ियों का, दर्शकों का एवं अतिथिगणों का हार्दिक स्वागत करता हूं. आप देख रहे हैं जीवी स्पोर्ट्स वर्सेस मॉर्निंग स्पोर्ट्स वाडा के बीच में के ये मैच. पहले बल्लेबाजी करते हुए वाडा की टीम ने बहुत ही बेहतरीन लक्ष्य 63 रनों का बड़ा पहाड़ जैसा लक्ष्य निर्धारित किया है. यहाँ पे आज पूरा ही दिन बहुत ही बेहतरीन खेल का प्रदर्शन किया है मॉर्निंग वाडा की टीम ने. पहले दोनों मैच जीती है और तीसरी मैच में भी पोजीशन काफ़ी अच्छी नज़र आ रही है. मनोज और शशि के रूप में जानी मानी सलामी बल्लेबाजों की जोड़ी जीवी स्पोर्ट्स की इस वक्त मैदान के बीच, जबकि गेंद है अमोल के हाथ में. अमोल ने पिछली मैच में काफ़ी अच्छी गेंदबाजी की थी. तो ये संघर्ष, ये मुकाबला, ये फाइटिंग देखने बड़ा मज़ा आएंगी जब सामने रहेंगे मनोज, आक्रामक बल्लेबाज, ऊंचे लंबे कद के, मजबूत कंधे, मजबूत कलाइयाँ, मजबूत इरादे. पहली गेंद चले मनोज, राइट आर्म ओवर द विकेट. मनोज के लिए हवा में गेंद, पहली गेंद, आउट होने का खतरा और अच्छी कैच लेते हुए कवर के क्षेत्र में पहला झटका लगा.
अमोल ने मनोज का महत्वपूर्ण विकेट झटकने में सफलता पाई। पहले इरादे भाप लिए थे कि स्टेप आउट करके लॉन्ग ऑन के ऊपर से ऊंचा शॉट खेलना चाहता है, अपने गति में परिवर्तन किया अमोल ने, ऑफ स्टंप के बाहर रखा गेंद को, चला स्पीड अप, चले अमोल, राइट मोड़ द विकेट, इस बार आगे निकले, पंच किया, वाइट इज लॉन्ग ऑन के क्षेत्र में फील्डर मौजूद है, केवल 1 रन मिलेगा। अच्छा थ्रो, एक टिप्पा खाने के बाद सीधा बॉलर के हाथ में आता हुआ, इस 1 रन के साथ स्कोर की शुरुआत होती हुई जीवी स्पोर्ट्स की 1 रन 1 विकेट की नुकसान पे। बेहतरीन गेंदबाजी अभी तक अमोल की, चले अमोल, राइट मोड़ द विकेट, इस बार फुल टाइट डिलीवरी, पैरों पे कर बैठे, छोड़ेंगे नहीं, डीप बाउंड के बाद लंबा छक्का। इतनी खराब गेंद पे तो मेरी नानी या दादी भी छक्का मार लेंगी। बहुत ही खराब गेंद का प्रदर्शन यहाँ पे, पैरों पे किए, फुल टास कर बैठे, गेंद में गति भी नहीं। अगर मेरे नानी के हाथ में बैट होती तो वो भी लगा देती 6 रन। इन 6 रनों की सहायता के साथ स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 7 रन। राटा मोड़ द विकेट, एक बार फिर से, इस बार अपर एज लगाए, विकेट कीपर गेंद के नीचे, एक और विकेट का पतन। बहुत ही दयनीय अवस्था। अच्छा बदला लिया अमोल ने यहाँ पे, पिछली गेंद पे छक्का खाने के बाद अगली गेंद पे महत्वपूर्ण विकेट झटकने में सफलता पाई। राजू आए हैं नए बल्लेबाज के रूप में, मुश्किलों में, संकटों में घिरी हुई यहाँ पे जीवी स्पोर्ट्स की टीम। एक तो सामने है पहाड़ जैसा 63 रनों का लक्ष्य। चला स्पीड अप, पंच थोडा स्ट्रिक व्हा, त्यांना वॉर्निंग द्या। प्रत्येक चेंडू नंतर मीटिंग घेण्यासाठी ही काही लोकसभा किंवा विधानसभा नाहीये। अमोल गेंद करने के लिए तैयार, राजू के लिए ऑफ स्टंप के बाहर कट करने का प्रयास था। थर्ड मैन और पॉइंट के बीच में जो गैप था उसमें से निकालने की तलाश में थे, सफल नहीं हुए। पॉइंट के क्षेत्र में अच्छी फील्डिंग, 5 गेंदें हो चुकी है, 2 विकेट लेने में सफलता पाई है। बेहतरीन गेंदबाजी यहाँ पे, और केवल 8 रन खर्च किए अमोल ने। यहाँ पे राजू को कुछ करना होगा, हिम्मत दिखानी होगी, एग्रेसिव। इस बार आगे निकले, एग्रेसिव बना दिखाया, हवा में उठा के मारा है, गेंद के नीचे फील्डर, अच्छा प्रयास, लेकिन गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर। देखना होगा। आखिरी गेंद पे 4 रन प्राप्त किए, अच्छा प्रयास किया था। वाइट इज लॉन्ग ऑन के क्षेत्र में लंबे कद के खिलाड़ी भी थे, प्रयास भी पूरा किया। मैं हमेशा कहता हूं कि देखिए, ग्राउंड में कभी भी कोई भी फील्डर जानबूझ के कैच नहीं छोड़ता। हाँ, प्रयास जरूर पूरा करता है, सफलता नहीं मिलती तो वैसे भी सफलता तो हमारे हाथ में है नहीं, वो तो ईश्वर के हाथ में, गॉड के हाथ में, लेकिन प्रयास पूरे करने चाहिए।
अब वैभव आए हैं। 12 पहली ओवर की समाप्ति के बाद 12 रन बनाने में सफल हुई है अभी तक। 18 गेंदों में जीतने के लिए 52 रनों की जरूरत। जीवी स्पोर्ट्स के लिए वैभव ने आज पूरे दिन अच्छी गेंदबाजी है। तमाम ही आज पूरे दिन में वाडे के खिलाड़ियों का जो खेल है वो प्रशंसनीय रहा है। चाहे उनकी गेंदबाजी ले लीजिए, चाहे उनकी बल्लेबाजी ले लीजिए। पहली गेंद ऑफ स्टंप के बाद अपर कट खेलने का प्रयास किया है। डिप बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में फील्डर वहां पे मौजूद है। एक रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने। दूसरे रन के लिए निकल पड़े और जब तक के थ्रो आता पहुंच गए अपने घर पे सुरक्षित। अच्छी रनिंग बिटवीन विकेट, अच्छी सूझबूझ, अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच। इन 2 रनों की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 14 रन। 1 या 2 रनों से बात नहीं बनने वाली, जरूरत है यहाँ पे छक्के और चौकों की। इस बार हवा में उठा के मार दिया है, फील्डर की पहुंच से दूर, कैच लेने का प्रयास भी नहीं किया। दूसरे रन के लिए निकल पड़े दोनों बल्लेबाज और पहुंच जाएंगे अपने घर पे सुरक्षित। 2 रन पूरे कर लिए दोनों बल्लेबाजों ने। कंपल्सरी आउट घ्यायचं होगा, आउट जर नाही तर पेनल्टीचा सामना करावा लागेल। आउट घेणे गरजेचं आहे। रमेश आउट होके पेवेलियन में लौट रहे हैं। महेश भोईर आए हैं। अब वाड़ा एक्सप्रेस के नाम से प्रसिद्ध हैं महेश। देखना है उनकी, अरे कितनी भी एक्सप्रेस रहने दे यार, भिवंडी वाड़ा रोड पे क्या एक्सप्रेस चलेंगी, कमर टूट जाएंगी, सारी प्लेन कर चल सकते। पहली गेंद मन की एकाग्रता भंग हुई। आहिस्ता आहिस्ता एक बार फिर से अपने बॉलिंग मार्क्स की ओर। वैभव की ये गेंद ऑफ स्टंप के बाहर कट करने का प्रयास किया था, मिडल नहीं कर पाए, एज लेती हुई चली गई। और जब तक फील्ड होती पॉइंट के क्षेत्र, डीप पॉइंट के क्षेत्र में दौड़ के 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने। इस 1 रन की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 17 रन। वैभव ने आज अच्छी गेंदबाजी की है पूरे दिन। इस बार शॉर्ट गेंद थी, बैकफुट पे गए, जगह बनाई और उठा के मार दिया। बहुत अच्छी फील्डिंग का प्रदर्शन वहां पे, रोका जरूर। 2 रन पूरे कर लिए। तीसरे रन के लिए निकल पड़ेंगे दोनों बल्लेबाज और तीसरा रन भी दौड़ के पूरा कर लिया। बहुत अच्छी फील्डिंग का प्रदर्शन पूरा 2। ओके ओके, ओके ओके, प्रयास अच्छा किया था। हमारे थर्ड एम्पायर अभी देख रहे हैं, अभी पता चल जाएगा। दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा, क्योंकि अभी टेक्नोलॉजी का जमाना है। आर्टिफिशियल इंटेलिजेंट सेफ। बहुत अच्छी फील्डिंग, पूरा प्रयास किया। और जब आप ईमानदारी के साथ प्रयास करते हैं ना, तो फिर ऊपर से कुछ अच्छे फैसले आपके लिए जरूर होते हैं। अपने टीम के लिए निश्चित तौर से 3 रन बचाए, 4 रन बचाए, सॉरी। चले वैभव छोटे से रनअप के साथ गेंदबाजी करते हैं। वैभव की ये गेंद ऑफ स्टंप के बाहर, टिप्पा खाने के बाद और ज्यादा बाहर निकली। एम्पायर सोनिया पाटिल मुड़े, दोनों हाथ हवा में लहराए, दिशाहीन गोल। स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 20 रन। और इस गेंद को शानदार तरीके से पेडल स्वीप किया है। एक टिप्पा खाने के बाद गेंद चली जाएंगी डिब्बे कोड स्कोर बाउंड के बाद 4 रनों के लिए, 6 रनों के लिए।
इन 6 रनों की सहायता के साथ स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 26 रन। 13 गेंदों में जीतने के लिए 38 रनों की जरूरत। लंबा पहाड़ जैसा लक्ष्य यहाँ पे जीवी स्पोर्ट्स के सामने। 64 रनों का लक्ष्य पाना है यहाँ पे जीवी स्पोर्ट्स की टीम को। राजू ने एक बार फिर से हवा में उठा के मारा, इस बार ऊंची गई है गेंद, लंबाई का वो ड्रॉप कर दिया। ओ माय गॉड, 2 रन पूरे कर लिए दोनों बल्लेबाजों ने। नहीं नहीं नहीं, इस तरह के कैचेस तो आपको लेने ही होंगे। और थ्रो हुआ, तीसरे रन के लिए निकल पड़े और यहां पे आउट। नए बल्लेबाज विनायक आए हैं। राजू आउट होके पेवेलियन में लौट रहे। अच्छा आक्रामक क्रिकेट खेल रहे थे राजू। महेश एक छक्का लगा चुके हैं, शशि ने एक छक्का लगाया था। अब विनायक के ऊपर भारी उत्तरदायित्व उनके कंधों पर। देयर इज ए ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी ऑन द शोल्डर ऑफ विनायक। ही इज अ वॉल ऑफ हिज टीम। बारह गेंदों में 36 रनों की जरूरत। नयन आया है, गेंदबाजी का क्रम जारी रखेंगे। पहली ही 36, 12 गेंदों में जीतने के लिए 36 रनों की जरूरत। अब देखना यह है कि गेंद और बल्ले के इस संघर्ष में अंतिम विजय किसकी होती है। चले नयन, राइट आर्म राउंड द विकेट, स्लो डिलीवरी, हवा में उठा के मार दिया है, वहां पे फील्डर मौजूद और आउट। महेश ऑफ स्टंप के बाहर दिशा रखी थी अपनी गेंद की, जानते थे कि मिड विकेट के ऊपर से मारने का प्रयास करेंगे। डीप मिड विकेट के फील्डर को एकदम डीप रखा था और वही हुआ, मिडल नहीं कर पाया और डीप मिड विकेट के फील्डर के हाथ में सीधा कैच दे बैठे। जीतू पाटिल आए हैं नए बल्लेबाज के रूप में। जीतू और विनायक के ऊपर बहुत कुछ निर्भर करेगा। 12 गेंदे 36 रन, बड़ा लक्ष्य पहाड़ जैसा, लेकिन हिम्मत दिखानी होगी, डरना नहीं है। 11 गेंदों में, सॉरी, और इस गेंद को, पहली गेंद को हवा में उठा के मार दिया है सीधा वाइड इज लॉन्ग ऑन बाउंड्री के बाद 6 रनों के लिए। छक्का, ऐसा लगा जैसा पेवेलियन से सेट होके ही आए हैं। क्या नजरें। इन 6 रनों की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 34 रन। पहुंचे गेंद की गति में परिवर्तन, मिड विकेट के ऊपर से दूसरा छक्का। क्या गजब की बल्लेबाजी। डांस करते हुए अमोल पाटिल का डांस एक बार फिर से, वंस अगेन। या क्या बात है, क्या बात है मौली। हाँ, क्रिकेट के साथ थोड़ी मस्ती भी होना चाहिए। अगर मस्ती नहीं रही ना तो फिर जीवन में मजा भी नहीं आती। जरा मस्ती भी होनी चाहिए।
शॉर्ट गेंद पुल करने का प्रयास, मिडल नहीं कर पाए, दौड़ के 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने। बिल्कुल बिल्कुल, लेकिन लोगों को समझ में कहाँ आता है नरेश, समझ में नहीं आता ना। आठ गेंदों में जीतने के लिए 23 रनों की जरूरत नहीं। अभी इंटरव्यू में रुखसार कह रहे थे कि अरे 40 के बाद की तो लाइफ बोनस होती है। नहीं नहीं, मैं बिल्कुल एग्री नहीं करता। मैं ये समझता हूं कि 40 के बाद ही असली जीवन शुरू होता है। आई एम नॉट एग्री विथ रुखसार, सॉरी। सेकंड इनिंग जी, जीवन को कैसे जीना है वो आपके हाथ में है ना। 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने, दूसरे रन के लिए निकले और दूसरा रन भी पूरा कर लिया। तैंतालीस स्कोर बढ़ता हुआ पहुंचा। 7 गेंदों में अब जीतने के लिए 21 रनों की जरूरत। इस गेंद पे बड़ा शॉट आना बहुत ज्यादा जरूरी। विनायक अपने टीम के सब में भरोसेमंद बल्लेबाज, खेलने के लिए तैयार। ऑफ स्टंप के बाहर मिड विकेट के ऊपर से क्रॉस बैट से खेलना चाहते थे, बीट हुए विनायक पूरी तरह से चारों काने चित्त कर दिया, चकाया चकमा दिया। डॉट बॉल निकालने में सफलता। 6 गेंदों में 21 रन की जरूरत। क्यों इतने बेचैन होते हो यार? फोर्टी 43 झालेत आणि दोघांची मॅच आहे बंधू. अन्याय होणारच नाही आमच्याकडून, शक्यच नाही, कोणावरच नाही. तुम्ही सगळे आमचे पाहुणे आहात, आम्ही प्रेम करतो रे तुमच्यावर. तुमच्यावर कसा अन्याय करू? कोणावरच होऊ शकत नाही. आप नहीं समझ पाओगे, मैं बहुत ऊंचे लेवल की बात कर रहा हूँ शायद. कभी आओ अकेले में तो बताऊं, माइक पे तो बता नहीं सकता. क्यों उधर सर? सेक्रेट बातें हैं कुछ, है ना. रुखसार भी एक बहुत ही जिंदा दिल इंसान. मुझे ऐसे इंसान पसंद है, न जाने क्यों, लेकिन ऐसा मस्ती में जिंदा दिल इंसान. ऐसे इंसान ना कभी किसी का बुरा नहीं करते. अब 6 गेंदे और पहली गेंद का सामना करेंगे जीतू पाटिल. कांचन राजू देसलेकडून ग्राउंडच्या बाहेर कोणी कॅच घेतला तर 100 रुपयांचं मोठं बक्षीस. थँक्यू राजूजी देसले. बाउंड्रीच्या बाहेर कोणी पण कॅच घेतलं तर 100 रुपयांचं बक्षीस. प्रेक्षक फक्त, हा, खिलाडू नको. कंचन आए हैं, चले कंचन. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. ऑफ स्टंप के बाहर कट करने का प्रयास था, मिडल नहीं कर पाए. दौड़ के 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने. एक या 2 रन से काम नहीं बनने वाला भैया जी. यहाँ पे जरूरत है छक्के और चौकों की. हिम्मत दिखाना पड़ेगी विनायक को, डरना नहीं है. वो हरविंद राय जी की कविता है ना, तू न डरेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, ले शपथ ले शपथ ले शपथ. अग्निपथ 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 अग्निपथ. अमिताभ बच्चन के पिताश्री, हिंदी साहित्य के बहुत बड़े कवि, उनकी ये कुछ पंक्तियां थे. हरविंद राय बच्चन. उठा के खेलने का प्रयास, जैसे तैसे करके 1 रन आया, लेकिन 1 रन से बात नहीं बनने वाली. और क्या जबरदस्त प्रदर्शन मॉर्निंग वाडा का आज पूरे दिन में रहा है. प्रशंसनीय, तारीफ के योग्य, तारीफ के काबिल. तीनों ही मैचेस में अपनी पकड़ जमाए रखी. 2 मैच तो जीत लिए और तीसरा मैच भी जीतने की बिल्कुल कगार पे है. चार गेंदों में जीतने के लिए 19 रनों की जरूरत. उठाया एक बार और ये तीसरा छक्का आता हुआ. क्या जबरदस्त बल्लेबाजी जीतू पाटिल की. बाहेर कॅच घेतला, 100 रुपयाचं बक्षीस. ये पटकन.
अरे तुम्हीच बक्षीस रवायचा ना तुम्हीच घ्यायचं आहे कसं काय रे ही पद्धत तरी काय आहे 3 गेंदों में 13 रनों की जरूरत आराम से रिलैक्स शांत ओम शांति ओम 3 गेंदे 13 रन क्या 51 स्कोर बढ़ता हुआ पहुंचा है ये तीसरा छक्का जीतू पाटिल के बल्ले से आता हुआ खतरनाक मूड में दिखाई दे रहे हैं एक और नहीं लगा पाए इस बार लॉन्ग ऑफ के क्षेत्र में दौड़ के 2 रन पूरे कर लिए दोनों बल्लेबाजों ने दो गेंदों में अब 11 रनों की जरूरत राजू पाटिल 3 छक्के लगा चुके हैं और 2 लगाने हैं बस अगर 2 छक्के आ गए राजू के बल्ले से तो फिर कमाल कर देंगे और अपने टीम के लिए हीरो बन जाएंगे अमोल पाटिल की ओर से 2 गेंदों पे 2 छक्के लगाने के लिए 500 रुपए का इनाम जीतू पाटिल के लिए उठा के खेलने का प्रयास और बोल्ड कर दिया और मैच को ही खत्म कर दिया आखिरी गेंद आना से सब अब की और औपचारिकताएं बची है अब कांचन को सिर्फ क्या करना है स्टेम टू स्टेम और कुछ भी नहीं करना है ज़्यादा प्रयास करने की कोशिश ही मत कीजिए जब भी हम ज़्यादा प्रयास करने की कोशिश करते हैं ना तो स्ट्रेस पैदा होता है और फिर स्ट्रेस के अंदर गलतियां होती हैं तो कांचन को कुछ भी ओके वाइट गेंद 2 भाग के 3 ओके आखिरी गेंद में 9 रनों की जरूरत चले गेंदबाज पहुंचे गेंद की और ये जीत गई मॉर्निंग वाडा की टीम ये लगातार तीसरा मैच जीतती हुई जबरदस्त गेंदबाजी और बल्लेबाजी का प्रदर्शन मॉर्निंग वाडा की टीम द्वारा और अगली मैच की पहली इनिंग का आंखों देखा सुनाने के लिए मराठी के मेरे बहुत ही अच्छे कमेंटेटर बहुत अच्छे मित्र मेरे रोहित